बाळ बाहेर एवढे पैसे कशा पाहिजे? माझ्या एका मित्राला अडचण आहे, त्याला पाहिजे उधार. चल मी येतो जाऊ. दिशा, माझी दिशा. बाबा शांत हो. असं शांत हो अनुष्का. माझी दिशा तिथं जेलमध्ये झुरतीये. तिचा त्रास बघवला नाही, त्या धक्क्यानं तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. सगळं संपलंय ग. मला आता जगायची सुद्धा इच्छा राहिलेली नाहीये. तू का काळजी करतोयस? मी आली आहे ना. आता कोणाला म्हणजे कोणालाच सोडणार नाही. तुम्ही दोघांनी खूप विनवण्या केल्या ना त्यांना, तुमच्या दिशाला सोडा म्हणून. बघ बघ कसे तुझे पाय पकडून भीक मागतायत ते. त्यांचं घर उद्ध्वस्त करायला मला वेळ नाही लागणार. सगळं ठीक करेन, सगळा. अरे हा येतोय का नाही का जाऊ मी? आला 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 आला. महाराज हा आलात? हे बघा तुमच्यासाठीच ध्यान लावलं होतं. वे वे मी 20,000 रुपये घेऊन आलोय. ठीक आहे. मला सांगा आता पूजा कधी करायची? आणि अजून एक, या पूजेला पुरीला आणावी लागेल का? नाही 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 नाही, कुणालाही आणायचं नाही. अहो मुळात ही पूजा आपल्याला इथे करायचीच नाहीये. मग लांब हिमालयाच्या गुफेत जाऊन मला पूजा करायची आहे. हिमालयात? हो, त्याशिवाय देव प्रसन्न कसा होईल? कारण देवाचा लाडका मीच. आता तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुमच्या मुलीची सगळी संकट दूर होऊन तिचा भाग्योदय झालाच म्हणून समजा. आता निवांतपणे घरी जाऊन झोपा. आणि हो, याबद्दल कुणाला काहीही सांगायचं नाही. येऊ मी आता. या या या. जोपर्यंत जगात अशी मूर्ख माणसं आहेत ना, तोपर्यंत आमच्या धंद्याला मरण नाही. कारण देवाचा लाडका मीच. चला देवळात जातो, कारण दिवस मावळला, लिव्हर खवळला. चला. पारू काय ग, काय झालं? काही नाही देवी, इथे सकाळपासून डावा डोळ्यालाही फडफडायला लागलाय. अरे वा, म्हणजे आज तुझ्या घरात काहीतरी चांगली बातमी येणार. अगं डावा डोळा फडफडणं शुभ असतं. बघ मारुतीला एखादी लॉटरी वगैरे लागते की काय? देवी आई, लॉटरी लागायला माझ्या बानं लॉटरी काढायला तर पाहिजे ना. मॅडम हो ना. हॅलो बोला. काय खरंच? ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू. पारू, डावा डोळा तुझा फडफडतोय, पण आमच्या घरात चांगली बातमी आली आहे. कधी एकदा हे सगळ्यांना जाऊन सांगते असं झालंय. खरंच माझ्या घरची लक्ष्मी आली आणि चांगली बातमी घेऊन आली. पारू जा, सगळ्यांना हॉलमध्ये बोलव. मला त्यांना काहीतरी सांगायचं एकत्र. ये देवीचं दर्शन घे. कधी थांबायचं डोळा. बरोबर. मला सांग, इतके दिवस कुठे होती ही घरची लक्ष्मी? तू होतीस. तुझा डोळा फडफडला, त्याचा शुभ शकुन आहे हा. हिचा काय संबंध आहे?
सावित्री आत्या, जाऊ द्या ना. हे बघा, कुठून का होईना बातमी चांगली आली आहे हे महत्वाचं नाही का आपल्यासाठी? बरं, जाऊ द्या. देवी आईंनी समद्यांना बोलवून आणायला सांगितलंय. मी जर का समद्यांना बोलवलं नाही तर आपल्याला सुद्धा कळणार नाही चांगली बातमी नेमकी काय हाय. मी आलेच. अहिल्या मॅडमना कधी कळणार आहे की त्यांच्या घरची खरी लक्ष्मी कोण आहे ते? काय रे, एवढा का अस्वस्थ आहेस? नाही, आजच लग्न नाही लावणार आहे तुझं. बस शट आई आले. अहिल्या मॅडम, आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत. काय गुड न्यूज आहे सांगा ना लवकर. हा, सांगते. बरं, त्याआधी मला सांगा की तुम्हाला आदित्य कसा वाटतो? म्हणजे हा काय प्रश्न आहे? दादा कसा वाटतो म्हणजे? बरं, कसा वाटतो पेक्षा आदित्य तुमच्यासाठी काय? अच्छा, तसं. तसं तर मग तो माझ्यासाठी या जगातला सर्वात बेस्ट भाऊ आहे. माझ्यासाठी तो एक आदर्श मुलगा आहे आणि मी त्याचा बाप आहे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मला कोणी विचारलंच नाही, पण मी सांगते. आदित्य माझ्यासाठी काय झालं असे का बघताय सगळे? तो माझ्यासाठी चांगला पुतणी आहे. वा दामिनी, पहिल्यांदा तू कोणाबद्दल चांगलं बोललीस का? नाही दादासाहेब, माझ्या भावना प्रत्येकाबद्दल चांगल्याच असतात नेहमी. फक्त तुम्हाला ते दिसत नाहीत कधी कधी. माझ्यासाठी तर माझे धनी आहेत. माझ्यासाठी आदित्य सर माझ्या मोठ्या भावासारखे. मोठ्या भावासारखा आहे ना? नक्की. हो. मग तू त्याला सर, मला मॅडम, ह्याला प्रीतम सर, हे काय चाललंय? एक्झॅक्टली. आत्तापासनं तू आदित्यला दादा म्हणायचं, मला आई म्हणायचं, आणि प्रीतम आणि तू बघून घ्या एकमेकांना काय म्हणायचं. त्याच्यात आम्ही पडत नाही, कळलं? अनुष्का, तुझं उत्तर? आदित्य माझ्यासाठी बेस्ट बिझनेसमॅन आहे. आई काय झालं? सांगते. आजपासून आपल्या आदित्यची जगासमोर एक वेगळी ओळख सुद्धा होणार आहे. म्हणजे कारण आदित्यला भारतातून बेस्ट बिझनेसमॅन म्हणून फोर्ब्स लिस्ट मध्ये निवडण्यात आलेला आहे. आणि आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हे जगातल्या पहिल्या 5 आलेले आहेत. आणि त्याला बेस्ट बिझनेस टायकूनचा अवॉर्ड सुद्धा देणार आहेत. ओके, सावित्री आत्या, आधी मला सांगा, आपल्याकडे काही गोडाधोडाचं आहे का? फ्रीज मध्ये आहे की मिठाई? बर. अगं बारू, काय झालं काय ते तरी सांग. सावित्री आत्या, हो, लई मोठा पुरस्कार मिळालाय. अगं कुणाला? सांग दे. बारू, अगं काय झालं नीट सांग तरी मला. सावित्री आत्या, मला बी लई आनंद झालाय. कधी जाऊन एकदा समजायची तोंड गोड करते ना, असं झालंय बघा मला. अगं काय झालं ते नीट सांग तरी मला. आणि काय सांगत होतीस? सांगते सावित्री आत्या. हे बरं, आधी तोंड गोड करा.
सावित्री आत्या, आपल्या आदित्य सरांना ना लई मोठा पुरस्कार मिळालाय. हो का? वा वा वा, गोड बातमी दिलीस. बाय, आता जाते आणि समद्यांना मिठाई देते. हो, आलेच. पारू, आणलंस गोड? अनुष्काला दे. अनुष्का, तू तुझ्या हाताने आदित्यचं तोंड गोड कर. पारू, तू सुद्धा इथेच. कॉंग्रॅच्युलेशन्स थँक आदित्य. यू सो मच. सॉरी. पण आदित्य एक ऑब्झर्व केलंस का काय हे तुझ्या लाईफ मध्ये आले आणि तुला केवढा मोठा अवॉर्ड मिळालाय. मी लकी आहे तुझ्यासाठी. ओके. हे ऍक्च्युली खरं बोलली अनुष्का. ती आली आणि सगळं चांगलंच व्हायला लागलंय. पण अनुष्का, तुला फक्त आदित्यला गोड बनवून चालणार नाहीये, अजून एका व्यक्तीचं तोंड गोड करायचं आहे. ती म्हणजे आपली ब्रँड अँबॅसेडर पारू. कारण पारूला सुद्धा बेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा अवॉर्ड घोषित झालेला आहे. आणि 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 आदित्य आणि पारू दोघांनाही एकाच अवॉर्ड सेरेमनीमध्ये हे अवॉर्ड देणार आहेत. व्हॉट दिस इज अमेझिंग. खरंच पारू सारखी ब्रँड अँबॅसेडर ना दुसरं कोणी होऊच शकत नाही. खरंय. आणि अनुष्का, म्हणजे आईला असं वाटतंय की तू आल्यापासून घरात सगळं चांगलं होतंय, पण खरं तर ना जेव्हापासून पारू या घरात आली आहे ना तेव्हापासून या घराची आणि आमच्या बिझनेसची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. अगदी खरं आहे. याच मिठाईत विष टाकून तुला खायला घातलं असतं तर आजच माझ्या वाटेतला एक काटा दूर झाला असता. कॉंग्रॅच्युलेशन्स पारू. थँक्यू. तू तर खूप नाजूक आहेस. अगं अनुष्का, बाकीच्यांना सुद्धा दे मिठाई आणि सुरुवात माझ्यापासून कर. चल. हा, मला आवडते मिठाई. हे घ्या. थँक्यू. सर, थँक्यू. तुला? येस, वाय नॉट. सावित्री आत्या, सावित्री आत्या, अगं आशीर्वाद द्या. अगं काय चाललंय तुझं? इतके का खुश आहेस? हा, आदित्य बाबांना पुरस्कार मिळाला म्हणून इतके खुश आहेस ना? वय सावित्री आत्या, आदित्य सरांना तो पुरस्कार मिळालाच आहे, पण त्यांच्या बरोबर मला बी पुरस्कार मिळाला आहे. काय? वय अगं कोणी सांगितलं? देवी आईंनी. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. काय झालं? नाही नाही काही नाही काही नाही. सावित्री आत्या, तुम्हाला माहित आहे यो पुरस्कार घ्यायला ना मी आहे ना आदित्य सर जाणार आहोत. वा, हे खूप छान झालं. त्या अवॉर्ड फंक्शनला तू आणि आदित्य बाबा सोबत जाणार. आदित्य बाबा आणि तुझं नाव सोबत पुकारलं जाणार. किती छान आहे ना? सावित्री आत्या, मी त्यांच्यासाठी शिरा बनवते. बनव बनव. पारू बाळा,
माझं एक ऐकशील? आदित्य बाबांना सगळं खरं सांगून टाक. बरोबर. प्लीज एकदा विचार कर. अनुष्का मॅडम सोबत त्यांचं लग्न होण्याआधी तुला तुझ्या हक्कासाठी उभं राहायला हवं. त्यांना सांगून टाक की जे लग्न झालं ते नुसतं जाहिरातीतलं नव्हतं. तू ते लग्न खरं मानलंयस. तुझ्यासाठी ते खरं आहे. त्या मंगलाष्टका, ते सगळे विधी, हे मंगळसूत्र, सप्तपदी, एकमेकांना दिलेली वचनं, सगळं खरं होतं बाळा. ज्या दिवशी आदित्य बाबांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय त्या दिवसापासून तू त्यांची बायको झालीयस. आज तू त्यांची बायको म्हणून स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायची वेळ आली आहे. आता कळतंय ना तुला? सावित्री आत्या, तुम्हाला बी माहित आहे ना, ते लग्न फक्त मी मानते, आदित्य सर नाही. मला कुणावर जबरदस्ती नाही करायची. अनात्य मी काय सांगू आदित्य सरांना की मी त्यांची बायको आहे. तुम्ही मला बायकोचा दर्जा द्या असं म्हणू मी त्यांना? मी नाही म्हणू शकत असं आत्या. मला माझं म्हणणं आदित्य सरांवर लादायचं नाही. काय म्हणालीस? काय लादायचं नाहीये तुला आदित्यवर? काय लादायचं नाहीये तुला आदित्यवर? तू लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतीस ना, मी ऐकलंय आता. नाही, तू बोलणार नाहीसच. ए सावित्री, काय बोलत होती? 1 मिनिटात बोलायचं. मी सांगते. मी म्हणजे मी असं म्हणत होते की मला स्वतःला आदित्य सरांवर लादायचं नाही. काय वय म्हणजे? म्हणजे ते मालक आहेत, मी नोकर आहे, आणि आम्ही दोघांनी एकत्र तो पुरस्कार घ्यायला जाणं बरं नाही दिसत ना. म्हणजे मलाच ते पटत नाही. आणि दामिनी मॅडम, तुम्ही सारखं म्हणत असताना की पारू तू तुझी लायकी इसरत जाऊ नकोस, म्हणून मी सावित्री त्यांना तेच सांगत होते की मला नाही जायचं त्या कार्यक्रमाला. आणि तसं बी तो पुरस्कार किर्लोस्करांचा आहे. माझा काय बी अधिकार नाही त्यावर. देवी घेतील तो पुरस्कार, आणि नाहीच तर तुम्ही बी तो पुरस्कार घेतला तर चालेल. शेवटी तुम्ही बी किर्लोस्कर आहात ना. काय म्हणालीस तू? पारू, परत बोल. जो पुरस्कार घ्यायला तुम्ही जा. पारू तू किती चांगली आहेस, तुला माहितीये? तू काय बोललीस ही शपथ. मी इतके दिवस फक्त तुला वाईट साईड बोलत होते. तुला खूप चांगली मुलगी आहेस, खूप चांगली. आतापर्यंत मी तुला जे काही बोलले ते विसरून जा. मला खरंच एकदा सांग ना, मी गेलेले चालणार आहे का खरंच? भाई दामिनी मॅडम, तुम्हीच घ्या तो पुरस्कार. हां, थँक्यू. आता तुम्हाला पण अशी अनाउन्समेंट ऐकायला मिळणार.
येत आहेत हा पुरस्कार घेण्यासाठी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची मालकीण श्रीयुत दामिनी देवी किर्लोस्कर. थँक्यू 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 सो मच.